तुझ्या कानाखाली एक रट्टा दिल बघ. अरे भैया मोबाईल पडते. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग एडिट करून मी पोस्ट केले आणि तिथे माझे पप्पा भैया बघत आहेत आणि इथे मम्मी म्हणतानी इडलीची तयारी करत आहे. आज इडली करायली. आपे पण आपे नाही करणार दुपारी. आणि मम्मीने इथे मेहंदी लावली. गाईस तिकडे बघ, मेहंदी का लावली तू? असंच लावली. इथे मस्त पैकी चटणी करायली. मी ते हे करू का मम्मी, ते आज लावू का केसाला? ते गरमीमुळे डोकं एवढं कचकच करायलंय ना माझं, तर ॲलोवेरा लावायचंय मला. तोपर्यंत ते साल वगैरे काढते हे ना. डोसे करून दे. हो डोसे करते. मला डोसे खूप छान येतात बनवायला. गाईस डोसा वगैरे केला. आता मम्मीला देते. मम्मी खाऊन सांग मला कसा झाला. हात धुवायचे, जा धुवून या. मग तू खा, भैयासाठी दुसरा बनवते. आता जस्ट 1 मिनिटात बनवते तुझ्यासाठी. तू खा. गरम आहे, हात धु. बनवायला तुझ्यासाठी तसं तोंड करू नकोस. नख नाही येत मला, काय टोचणार आहेत थोडेसे. खाऊन घे मम्मी. उठ, हात धु, बनवते. सो गाईस भैयाला वगैरे खायला दिलं आणि कसं झालंय म्हणणारच ना, छान करतेच मी. आणि मम्मी इथे टॉमी सोबत खेळायली. आला बा. कोण आहे मग हे स्क्रीन मध्ये कोण आहे? ते बघ मम्मी बोलवायली. मम्मी बशी जा चल. आणि इथं म्हणतानी ॲलोवेरा लावलेली आहे, जे की आज मी ते डोक्याला लावणार आहे. ए तुला काय काम आहे रे इथं? इथं काय काम आहे तू? काय? अच्छा, ही त्याची जागा आहे ना झोपायची, ते काढ म्हणायला. काय करणार मी आता? एवढ्या चुगल्या करू लागली होतीस काकूनला, आता काय म्हणणार चाललीस? असली आहे अजून काय म्हणू लागली काकू? काकू पण तुमच्याकडून गेलं निघून. मी मायाच हो की कोणाची तरी. काल काय झालं, माझं म्हणणं टॉप टिप राहा, मस्त गन पावडर करा, व्यवस्थित राहायचं. बरोबर. घराच्या बाहेर मी चांगलंच जातो ना, घरामध्ये काय हाय तसंच जाते. आता जाऊ द्या, आनंदनगरला जाय म्हणून म्हणा, अशीच उठते की पळती बघा. आनंदनगरला तर लय आता आपली ओळखीची. तिला वाटणार की आपण व्यवस्थित जा, असं केस विसराव, गन पावडर हे काहीच वाटणार. कोणाची माया म्हणते रे, शिवाय देतात माया मेकअप केल्यानं बघते. हो माझी मम्मी चांगलं राहाय म्हणून शिवा देते मला. माझं लेकरू चांगलं राहावं, असं टॉप टिप मस्त राहावं वाटते. मी आमच्या बुल्ल्याशिवाय ते एक टी शर्ट सालभर घालते बघा. एक टी शर्ट आणि सालभर घालते, सालभर. ही आता फाटलेलं इथे एका जागी काळं पडलं शर्ट, ते टॉप लेऊ नको म्हणलं, मुद्दाम तेच लेवते. आता ते मी ह्याची त्या बाईची वाट बघायले, कपडे बांधून एक गटोड बाहेर ठेवले. आता इथे सुद्धा सगळे टॉप तिचे. बरं मला हे सांग, मी जाड झालो ना आता? तुझ्या कानाखाली एक रट्टा दिल बघ. घोडे जाड झालो म्हणून सांगालीस इथं. रोड दिसते पण त्याला असं टवटव दिसते. टवटव हाय, त्यांना अंग धरून हाय, रोड हाय. त्याला रोड. सो गाईस जसं की मी म्हणलं होतं मला ॲलोवेराचं हे करायचं, तर ॲलोवेरा तोडूया. तुझं इथं काय काम आहे टॉमी आता? खाली जा टॉमी, खाली जा. प्लेटला बघून वरी आला. हे बघ इथं काय चालू आहे, इकडे बघ, हे बघ इकडे बघ, इकडे काय चालू आहे. त्याला उचलून नाही. अरे भैया मोबाईल पडते, त्याला नाही तिकडे नाही. दादा गुड मॉर्निंग. त्याला नाही. सो चला तोडूया. एवढे बस झाले, एवढे सारे घेतले मी. ह्याच्यातलं कमीच निघते ना, त्यासाठी एवढे सारे घेतले. तर ह्याच्यातलं काढावं लागते. गाईस मम्मीने इथं ते ॲलोवेराचं लावलं आणि मसाज केली, एवढं छान वाटायला ना. पण आता आम्ही दोघी पण असं वाटायला की जसं मेहंदी लावल्या. हो हे बघ, तू तर मेहंदी लावली ओळखूया. मी माझं चंपू बाबाचं तेल लावलं आणि वाटणार चाले पण एवढं जड पडले ना आई डोकं,
कसं ते कचकचच राहिलं. काही स्नान वगैरे झाली आणि हे इथं बघा भैयाला डोसा करून ठेवला होता आणि भैयाने म्हटलं आणि खाल्ला नाही, 2 खाल्ला आणि हे बाकीचं तसंच ठेवलं. वेस्ट करायचं 1 नंबर आहे भैया, त्याला वेस्ट करायला खूपच आवडते. हे ना का खाल्ला नाही ते नंतर खात ना थोडा आहे ना. अजून म्हणू लागला अजून 3-4 बनव, मला पोटभर खायचंय म्हणून. आणि मला डोसे इथे खाऊ वाटणं गेले म्हणून मम्मीला म्हटलं की माझ्यासाठी आप्पे बनव. तर मम्मी मला माझ्यासाठी आप्पे बनवायचे. मला येते बनवता पण माझ्या हातचं मला खाऊ वाटत नाही. ते काय की मी जे बनवलेलं आहे ते मला दुसऱ्यांना खाऊ घालू वाटते पण मला ते स्वतः खाऊ वाटत नाही. त्यासाठी आता मस्तपैकी गरम गरम आप्पे खायची. हो मम्मा हो, अगं सगळं करून देते मला जे म्हणलं ते. औषध लावलेलं. औषध लावलीस? मला यायचं आहे. सो चला आता खाऊन वगैरे घेता येते आणि शूट पण करून घ्यायचं आहे. इथं मी रेडी वगैरे झाले आणि आता मला शूट करायचे आणि माताश्री इथं झोपून सिरियल बघायलेत. उठा उठा, व्हिडिओ बनवायचे, 4 वाजून गेलेत. उठ, पुन्हा या गधाचा पण व्हिडिओ बनवायचाय, त्याचा पण व्हिडिओ एडिट करायचाय. उठ, याचा टाइम झाला मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचंय. अरे संध्याकाळचा स्वयंपाक करायचाच नाही ना पप्पा, करू नको म्हणले. उठ, संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहेस? सो चला गाईस शूट वगैरे करून घेते मी. इथे बघा टॉमी त्यांच्या अंगावर चला म्हणून कुठे चले. आता थोडा वेळ एवढा भारी सीन झाला होता. मम्मी डायरेक्ट त्या सोप्यावर गेली होती तिथं वरी. टॉमी जा, मजा घेतायची थोडी. मम्मी हो ना तुझी. छान आहे. वा वा बेटा, असंच करायचं आहे. मध्ये जाऊ नको, मला सांग एकदाच. इकडून एवढं का भिली तू? डायरेक्ट सोप्यावरच चढली बाबा. त्या अंगावर धावून कसं यायलंय? त्याचा लाड येते की तुला? तर लाड येते ग, हा पण कचकन चावलं तर त्याला काय समजणार आहे? अजून 3 महिन्याचं झालंही नाही ना, त्याला इंजेक्शन द्यायचं बाकी आहे. दिलं नाही अजून. चावलं तर मग आपण कुठे 14 इंजेक्शन घेत बसावं. गाईज आताच आम्ही डीमार्ट वर वगैरे जाऊन आलोत आणि सामान वगैरे घेऊन आलोत. खरं म्हणलं तर मी डीमार्टला जाणार नव्हते, भैया आणि मम्मी जाणार होती. बट मम्मी आणि भैया जेव्हा बाजारला गेले होते तेव्हा टॉमी खूप रडला. म्हणजे भैयाची खूप सवय आहे ना त्याला, म्हणजे भैयासोबत खेळते, उड्या मारते. भैया खूप राहते याच्यासोबत, मी तेवढं नाही राहत. ते माझ्यापाशी आलं तर मी त्याला शिवा देते, हे करू नको ते करू नको, त्यामुळे ते येतच नाही माझ्याजवळ. मग भैया बाजारला गेला की तो रडू लागला होता. मग त्याला फोन केला, ते पटकन आलं, तेव्हा कुठं शांत झाला. आता आरामात झोपी गेला. हा बघ, अंगावर पांघरलेलं पण काढून टाकायला. उठला माय, झोप माय, परत झोप. हा गुड बॉय. आणि मम्मी आणि मी डीमार्टला जाऊन आलोत आणि बाहेरच मंचुरियन आणि पावभाजी वगैरे खाऊन आलोत. कसं वाटलं? मम्मीला छान वाटते मस्तपैकी. इथं आम्ही मॅच बघत बसलो. सो चला आता या ब्लॉगला इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. बाय बाय.